श्रीरामपूर शहरातील व्यापारी गेल्या 7 दिवसापासून अतिक्रमणात अडवलेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी धरणे आंदोलन करत आहेत। मात्र स्थानिक आमदार हेमंत उगले आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। पाहूया या संदर्भात सविस्तर। भेट न देणाऱ्या स्थानिक खासदाराचा आमदाराला भेट न देणाऱ्या स्थानिक आमदाराचा 7 दिवसापासून आंदोलनाला भेट न देणाऱ्या आमदाराचा स्थानिक आमदारांचा स्थानिक खासदारांचा व्यापाऱ्यांच्या मागणीकडे पाठ फिरवणाऱ्या आमदारांचा व्यापाऱ्यांच्या मागणीकडे पाठ फिरवणाऱ्या खासदारांचा व्यापाऱ्यांच्या मागणीकडे पाठ फिरवणाऱ्या खासदाराचा। श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांनी गांधी पुतळा येथे 12 फेब्रुवारीपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे। अतिक्रमणात हटवलेल्या दुकानदाराचे पुनर्वसन आणि किमान 5 फूट जागा देण्याच्या मागणीसाठी हा लढा सुरू आहे। मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही। त्यामुळे आज व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला आहे। व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे की आमदार हेमंत उगले आणि खासदार भाऊसाहेब वागचौरे हे शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावू शकतात, पण आपल्या मतदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत। त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ठरवलं आहे की यापुढे जेव्हा हे लोकप्रतिनिधी जनतेसमोर येतील तेव्हा त्यांना प्रश्न विचारले जातील। विशाल साबत्रा सिटी पोलीस स्टेशन लाईनमध्ये अतिक्रमण झालेल्या गाळ्याविषयी अतिक्रमणामध्ये आमच्या दुकाने गेली, त्याच्या पुनर्वसनासाठी आम्ही इथं उपोषणात बसलेलो आहोत। अतिक्रमण झालेल्या गाळ्यामुळे माझे बंधू संदीप साबत्रा यांना अटक आला। त्यांना सहानुभूती देण्यासाठी कोणी आमदार खासदार कोणी झालेलं नाही, तरी मी त्यांचा निषेध करतो आणि त्यांना विनंती करतो का आमच्या आंदोलनाला मान्य। या आंदोलनाला व्यापाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। या प्रसंगी श्रीरामपूर दुकानदार पुनर्वसन समितीचे संयोजक सुभाषदादा त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, व्यापारी नेते किशोर ओझा, श्याम श्रीवास्तव, राकेश थोरात, असुद्दीन अत्तार, प्रदीप निकुंभ, ओंकार बारसकर, शब्बीर मणियार, जयसिंग देवकाते, आदिनाथ सुपेकर, आशिर सय्यद, मजीद मेमन, लक्ष्मी कुवर, कैलास बाविस्कर, असलम अत्तार, बॉबी सहानी, विशाल साबत्रा हे सर्व व्यापारी आपल्या मागण्यांसाठी एकत्र आले असून न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे। व्यापाऱ्यांचे हे आंदोलन आता तीव्र रूप धारण करण्याची शक्यता आहे। प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। अधिक माहितीसाठी आमच्या सोबत रहा। संपूर्ण बातम्या आणि अपडेटसाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।